नांदेडमध्ये हळद पिकावरती बुरशी आणि करप्या या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी चिंतेत, कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची मागणी। रत्नागिरीत थंडीचा जोर ओसरला, त्यामुळे आंबा हंगाम संकटात। जिल्ह्यात अद्याप अनेक ठिकाणी आंब्याला मोहर नाही। थंडी गायब झाली त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंताही वाढली। ऊस दर निश्चित करा, अन्यथा आता कारखान्यासमोर कोयता बंद आंदोलन करणार। ऊस उत्पादक संघर्ष समितीकडून गंगाखेडच्या G7 कारखान्याला निवेदन। इंडिगोच्या कारभाराचा मावळमधील गुलाब शेतीला बसला फटका। देशांतर्गत होणारी फुलांची वाहतूक ठप्प। देशातील शेतकऱ्यांचं 10 कोटींचं झालं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यात नाफेड मार्फत शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू। आतापर्यंत 20,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी। बाजारात सोयाबीनला योग्य प्रमाणात दर मिळत नसल्यानं नाफेड खरेदी केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा। वैद्यनाथचा ओंकार साखर कारखाना झाला, त्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन 3,050 रुपये दर दिला जाणार। पहिला हप्ता 2,950 रुपये प्रति मेट्रिक टन दरानं शेतकऱ्यांना मिळणार। दुसरा हप्ता मात्र 100 रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याचाही निर्णय। सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ। अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची होतीये मागणी। विदर्भ मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र कायम। 14 जिल्ह्यांमध्ये मागील 8 महिन्यांमध्ये तब्बल 1,183 शेतकऱ्यांची आत्महत्या। शेतकरी आत्महत्यांवरती हिवाळी अधिवेशनात ठोस उपाय करण्याचीही मागणी। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 15,648 कोटी रुपयांची तरतूद। राज्यातील कृषीपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत म्हणून 9,250 कोटी रुपयांची तरतूद। नाशिकच्या इगतपुरीमध्ये शेतकरी तहसील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अडचणीत। फार्मर आयडी न मिळाल्यानं पीक विमा आणि नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचितच। नागपूर विधान भवनावर चॉकलेट मोर्चा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा चॉकलेट मोर्चा। 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं वाऱ्यावर सोडलं असा विद्यार्थ्यांचा आरोप। शिक्षकांना राज्य सरकारने टीईटी पासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। राज्यभरातील शिक्षक संघटनांचं नागपूरमध्ये आंदोलन। जालन्याच्या भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, तर मंजूर घरकुलाचा निधी देण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। मालेगाव गुजरात महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। वीज वितरण कंपनीच्या अनियमित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात शेतकरी संतप्त। कांदा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हासगोळी ते माडवळे दरम्यान अस्वलांची जोडी। टेम्पो चालकानं व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये केला कैद। सांगलीमधल्या पलूसमधील आमणापूर कृष्णकाठावरती भरली छोटा आरली पक्ष्यांची शाळा। हे पक्षी प्रामुख्यानं भारतासह नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंकेत आढळतात। कृष्णाकाठी 53 छोट्या आली पक्ष्यांची नोंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू। पर्यटकांना वेंगुर्ला, नेवती समुद्रपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचं दर्शन। पर्यटक बोटीत बसून या डॉल्फिन दर्शनाची मजा जवळून लुटताना दिसून येत आहेत। नंदुरबारच्या सारंगी खेड्यामध्ये घोडा आणि बुलेटची शर्यत। शर्यतीमध्ये घोड्यांनी बाजी मारली। शर्यतीत मध्य प्रदेशच्या मणेश्वर या ठिकाणच्या यादव स्टड फार्मची राणी घोडी पती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बहुजन समाजाकडून धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचं तोरण अर्पण। पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण शहर भगवामय। नाशिकच्या नैताळीमधील ग्रामस्थ आणि श्री मातोबा महाराजांचे भाविक आक्रमक। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन। श्री मातोबा महाराज यांच्या चांदीच्या 3 किलोच्या 2 मूर्ती आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरी प्रकरणी रास्ता रोको। तपोवन परिसरात वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन। नाशिक रोडच्या भजनी मंडळांच्या महिलांचा आंदोलनात सहभाग। भजनी मंडळातील महिलांनी प्रात्यक्षिक सादर केलं। हिंगोली शहरातील सांडपाण्याविरोधात स्थानिकांचं आंदोलन। शांताईनगर आणि महालक्ष्मीनगर परिसरात रस्त्यावरील सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात। सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास तीव्र आंदोलन करू, स्थानिकांचा हा इशारा। साताऱ्यात आईसोबत उद्धटपणे बोलल्यामुळे आता अज्ञात व्यक्तीची डॉक्टरला मारहाण। फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची डॉक्टरांची मागणी। लातूरमध्ये औसामध्ये दारू विक्रीच्या प्रमाणात वाढ। संतप्त नागरिकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर धाड टाकली। ग्रामस्थांकडून दारूसाठा पूर्णतः नष्ट। धाराशिवच्या साई कला केंद्रामध्ये नृत्य करणाऱ्या महिला आणि प्रियकरामध्ये वादातून 25 वर्षीय प्रियकराची आत्महत्या। मयत प्रियकराच्या पत्नीचा फोन आला, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला अशी माहिती। येरमाळा पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। गोप्रेस
स्थानिक निवडणुकी प्रकरणातील सुनावणी दरम्यान कोल्हापूरच्या तत्कालीन एसपी महेंद्र पंडित यांना कोर्टानं झापलं. नेमका तपास काय याचा अॅफिडेव्हिटसह सादर करण्याचे कोर्टाने दिले निर्देश. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या नळणी शिवारामध्ये कपाशीच्या शेतात गांजाची लागवड. पोलिसांनी ड्रोनद्वारे पाहणी करत 4,95,000चा मुद्देमाल केला जप्त. 4 वर्षांपूर्वी या शेतात मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलेला. संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. गतिरोधकाचा अंदाज आला नाही, त्यामुळे दुभाजकाला धडकून कारने थेट पेट घेतला. कारमधील 5 जण वेळीच बाहेर पडले, त्यामुळे सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या 30 लाख रुपयांची चोरी. 30 लाखांची बॅग कारमधून पळवली. घटना सीसीटीव्हीत कैद. चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. मालेगाव मनमाडनंतर आता सटाण्यामध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. अशी धक्कादायक घटना. 75 वर्षीय वृद्धानं अत्याचार केला. प्राथमिक माहिती समोर. अत्याचाराच्या घटना वाढताय, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप. जळगाव तालुक्यातल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह. 17 वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म. अल्पवयीन मुलीच्या पतीसह सासू सासरे आई वडील मामा यांच्यासह 10 जणांविरुद्ध बालविवाह आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल.